नमस्कार मित्रांनो, संजय जांभेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम. मित्रांनो, उद्या गावाकडे आमच्या एका नातेवाईकाचं लग्न आहे आणि त्या लग्नाला मला जाणं खूपच आवश्यक आहे, कारण ते आपल्या जवळचं आहे, भावकीचं लग्न आहे आणि म्हणून त्या लग्नाला उद्या मी जाणार आहे. आणि हे लग्न गावाच्या अगदी जवळपासच्या एका तालुक्याच्या गावाला, हे थोडंफार त्या ठिकाणीच आहे. तर ह्या लग्नातलं जे वैशिष्ट्य आहे ते आपण मिळून हे लग्न प्रत्यक्षपणे बघूया. तर चला गावाला. चाहिए अशोक कलमात बोललेलं मी या ठिकाणी मंगलप्रणयाच्या विधीसाठी यायचं आहे. आणि सर्वजण त्या स्क्रिप्टवर लक्ष द्यायचं आहे. ते दोघं एंट्री करत आहेत. त्यांची काय प्री-वेडिंग शूटिंग झालेली आहे, तरी सर्वांनी स्क्रीनकडे लक्ष द्यायचं आहे. समोर इकडे स्क्रीन लावलेले आहे टीव्ही. मित्र हो, आता सर्व वराड मंडळी या ठिकाणी या मंडपात येऊन बसत आहेत आणि आता थोड्याच वेळात या लग्नविधीला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी मी समोर बसलेलो आहे आणि माझे नातेवाईक बाजूला पण हे बसलेले आहेत. तर अनेक नातेवाईक मित्र मंडळी इकडे तिकडे बाजूला बसलेले आहेत आणि हा विवाह चांगल्या प्रकारे पार पडत आहे. आणि ह्या ठिकाणी खूप मोठी स्क्रीन हे केलेली आहे बघा. आणि ह्या स्क्रीनवर तुम्हाला समोर जे लग्न चालू आहे तर ते संपूर्ण लग्न या स्क्रीनवर तुम्हाला पाहता येऊ शकतं. तर अशी व्यवस्था त्या ठिकाणी लोकांसाठी करण्यात आलेली होती. हे बघा, खूपच सुंदर असे स्क्रीन आहे आणि वरती हे ड्रोन आहे आणि ड्रोनने ह्या सर्वच मंडळींचं या पूर्ण ही शूटिंग ह्या ठिकाणी होत आहे. खूपच या ठिकाणी खर्च पण केलेला दिसतोय. खूपच छान सुंदर असं हे लग्न आहे.
हो, या ठिकाणी वधू आणि वर, उपासक आणि उपासिका ही जोडी या मंडपाच्या दिशेने वरती जात आहे आणि आजूला बाजूला भरपूर लोक या ठिकाणी बसलेले आहेत. तर ह्या उजवीकडे पुरुष मंडळी आहेत आणि डावीकडे स्त्रिया आहेत. तर या ठिकाणी मी बघा समोर इथं बसलेलो आहे आणि माझे सर्व नातेवाईक माझ्या आजूला बाजूला इथं आहेत. हा फोटोसुद्धा मी काढून घेत आहोत. तर ह्या ठिकाणी हे एक मोठे सामाजिक एक राजकीय असे व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेले आहे, दिलीप भालेराव म्हणून. आणि या ठिकाणी बघा काही लहान मुलं देखील या ठिकाणी आहेत. तर हे बघू शकाल यावरती या मंडपामध्ये या लग्नविधी सोहळ्यामध्ये सर्वत्र गर्दी जास्त आहे आणि सर्वजण हातामध्ये फूल म्हणजे अक्षदा घेऊन उभे आहेत, बसलेले आहेत. आणि एकदा हा विधी संपन्न झाला की ते वधूवर, उपासक आणि उपासिका ह्या दोघांना शुभाशीर्वाद देण्याकरता सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत. आणि आता थोड्याच वेळा त्या ठिकाणी अक्षदा लवकरच संपन्न होतील आणि त्या संपन्न झाल्या की सर्वजण ह्या ठिकाणी वधूवरास हातामधील फूल टाकून त्यांना शुभाशीर्वाद देतील. तर ते लवकरच होईल. आणि या ठिकाणी कॅमेरामन आहे किंवा आणि अनेक जण या ठिकाणी मोबाईलला देखील फोटो काढत आहेत आणि प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये हे सर्व सुंदर हा देखावा, हा क्षण आपल्या मोबाईलला स्टोअर करून ठेवत आहेत, फोटो काढून किंवा व्हिडिओ काढून. किंवा या ठिकाणी बरेच आमचे नातेवाईक, सामाजिक, राजकीय असं व्यक्तिमत्व असलेले अनेक लोक या ठिकाणी आज आलेले आहेत. इतकंच नव्हे तर दुसऱ्या गावातून देखील बरेच मोठे मंडळी आलेले आहेत आणि अशा प्रकारे इथं हे लग्न या ठिकाणी तर हे पार पडलेलं आहे. परंतु खाली बसलेल्या सर्वांना सांगण्यात आलेलं आहे की कोणीही अक्षदा लगेच यांच्यावरती टाकू नये, कारण जेव्हा ते खाली येतील तर हे उपासक उपासिका हे वधूवर जेव्हा खाली येतील, खाली म्हणजे एका बाजूला स्त्रिया दुसऱ्या बाजूला पुरुष यांच्यामधून जेव्हा ते दोघे जेव्हा प्रवेश करतील तेव्हा दोन्ही बाजूने किंवा पुष्प टाकून त्यांचं स्वागत करतील आणि त्याच्या अशा प्रकारे स्वागत केल्याच्यानंतर हा लग्नविधी सोहळा हा संपन्न होईल. तर आता ह्या ठिकाणी बघा खूपच सुंदर असं हे, ज्याप्रमाणे दिवाळीमध्ये फुलबाज्या लावतात अगदी त्याचप्रमाणे तिचे आतिषबाजी हे होत आहे आणि लग्नाचं स्वरूप खूपच बदललेलं आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने नवीन काही गोष्टी ह्या मार्केटला येत असतात आणि त्याचा हा आपण उपयोग करून त्यात काही बदल करून ह्या ठिकाणी हे लग्नविधी पार पाडून त्याला खूपच सौंदर्य प्राप्त करून देतात किंवा लोकांचं त्या ठिकाणी हे लक्ष अट्रॅक्शन होत असतं. तर अशा प्रकारे ते पुन्हा. तर मित्रांनो, ह्या लग्नामध्ये मला गावातील अनेक लहान मित्र मंडळी एकत्र भेटले. त्यांना भेटून खूपच मला आनंद वाटला आणि सगळ्याच्या बरोबर मी खूपच गप्पा गोष्टी केल्या आणि त्या लग्नामध्ये मी खूपच एन्जॉय केला. लग्न खूपच भारी झालं आणि त्या लग्नामधलं डेकोरेशन अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होतं आणि नवरा नवरी हे तर खूपच फारच सुंदर जोडी होती आणि त्यांची सजावट जी होती, त्या मंडपाची सजावट केलेली, जे समोरचं जे फ्रंट जे डेकोरेशन आहे ते खूपच अप्रतिम असं होतं. म्हणजे खेडेगावसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे लग्न आजकाल होत आहेत आणि हळूहळू त्या खेडेगावचा चेहरा मोहरा चेंज होत चाललेला आहे. आणि तर हे लग्न फारच छान झालं, मस्त झालं, आवडलं मला. मित्रांनो, तुम्हाला पण हे लग्न आवडलं का? जर तुम्हाला हे लग्न आवडल्यास तुम्ही ह्या चॅनलला, माझ्या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून पुन्हा मी अशाच एका नवीन कंटेंटसह तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल. आणि तुम्ही नेहमी आपुलकीचा विषय, तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, वाहने जपून चालवा आणि तुम्ही सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. तर मित्र, भेटूया पुन्हा दुसऱ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. थँक्यू. बाय.